नमस्कार. मी मदन खानजोडे, प्रभास सीड्स. आज आपण पुनई या ठिकाणी, पुनई तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आपण आज रुद्राचा प्लॉट पाहण्यासाठी आलो आहेत. तर आपण आज ज्या शेतकरी बंधूंकडे रुद्र हे वाण लागलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्या शेतकऱ्याचे काय मनोगत आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार साहेब. आपलं नाव सांगा. मी संदीप निवृत्ती सहावे, राहणार पुनई, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. तुम्हाला या वाणाबद्दल काय वाटलं हे थोडं सविस्तर सांगा. सर, माझ्याकडे एकूण 10 एकर शेती आहे. त्यापैकी मी 6 एकर मक्याची लागवड केलेली आहे. बरं. आणि बाकीच्या व्हरायटी पण लावलेल्या आहे. आणि आपल्या ह्यात रुद्रा या वाणाचं मी 1 एकर प्लॉट लावलेला आहे. ओके. तर सर, मी असं ऑब्झर्वेशन केलं माझ्या इतर व्हरायटीचं आणि आपल्या रुद्रा व्हरायटीचं. तर याचं आहे ना सर, कणूस पूर्ण टोकापर्यंत भरलेला आहे. बाकी व्हरायटी मी चेक केलं तर ती वरती दाणे जागा खाली आहे. अच्छा. हा. आणि बाकी व्हरायटीवरती अळी आहे. अळीचं प्रमाण दिसून आलं. बरोबर. आणि आपल्या रुद्रा व्हरायटीवरती अळीचं बिलकुल प्रमाण नाही, कारण मी पूर्ण प्लॉट फिरलो. अच्छा. हो. आणि सर, दुसरा विषय असा आहे की याचं दाणे जे आहे ना, हे कॅप्सूल साईज वाटतात. अच्छा. म्हणजे मोठे वाटतात इतर व्हरायटीपेक्षा. अच्छा अच्छा. हा. आणि मी दुसऱ्या व्हरायटीचं परत कणसाचं पण निरीक्षण केलं तर बाकी व्हरायटी कंस आकारानं लहान आहे. आणि या व्हरायटीचं लहानात लहान झाड जर घेतलं तुम्ही तरी याचा कंस मोठा आहे. बर. आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे बाकी व्हरायटीमध्ये 13 ते 14 लाईनी आहे. अच्छा. आणि आपल्या या रुद्रा वाणामध्ये मी आता कंस काढलं, आज तुमच्या समोरही काढलं आणि अगोदर पण काढलं होतं. बर. तर आपल्या या कंसामध्ये एकूण 18 लाईनी आहेत. बर. एकंदरीत तुम्हाला हायब्रिड कसं वाटलं हे? सर, हे वाण मला म्हणजे आता माझ्या इतर व्हरायटीच्या अनुसार सांगतो मी तुम्हाला की मला इतर व्हरायटीपेक्षा हे वाण चांगलं वाटलं. तुम्ही पहिल्या वेळेस लावलं हे? सर, मी हे पहिल्यांदा लावला आता. पहिल्यांदा लावलं. हो. बरं. तर इथून पुढे आता तुमचं यावेळेस 6 एकर तुम्ही क्षेत्र लावलेलं आहे. तर रब्बीमध्ये काही तुमचं प्लॅनिंग आहे? सर, रब्बीमध्ये माझं 2 एकर लावायचं प्लॅनिंग आहे. बर. तर मग हेच वाण निवडेल. मी इतर लोकांना पण, शेतकऱ्यांना पण सांगू इच्छितो ओके की माझ्याकडे जवळजवळ आज मी 4 ते 5 व्हरायटी लावल्या, पण त्या सर्व व्हरायटीमध्ये मला ही व्हरायटी एकदम उत्तम वाटली. बरं. आणि दुसरा महत्वाचा विषय असा सर, याची हाईट पण थोडी म्हणजे मीडियम साईजची आहे. म्हणजे जेणेकरून आपण रब्बीमध्ये लागवड करतो त्यावेळेस निसर्गात वातावरण चेंजेस होतात. बरोबर. हवा वगैरे सुटते. बरोबर. तर त्यावेळेस हा मका पडायची भीती नाही. असं माझा अनुभव आहे. म्हणजे असं वाटतं मला. तुमचाच अनुभव आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो, कारण तुम्ही अनुभव घेतला तरच आम्ही आमचं वाण पुढे नेऊ शकतो आणि शेतकऱ्याला कॉन्फिडन्सनं सांगू शकतो. तर खूप खूप धन्यवाद तुमचा.